या इथे संघटन चांगलं मजबूत करणं जालन्यामध्ये आणि येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका म्हणजे खास करून झेडपीच्या पंचायत समितीच्या याच्यामध्ये रिपब्लिक सेनेत ताकदीने उतरवणं आणि समविचारी इथे असणाऱ्या पक्षांच्या बाबतीत कार्यकर्त्यांची चर्चा करून कोणाबरोबर जाऊन रिपब्लिक सेना सत्तेमध्ये येऊ शकते या पद्धतीत चर्चा करणं आणि संघटनेमध्ये कसं बळ आणता येईल या सर्व एकत्रित प्रश्नावरती आज मी इथे आलेलो आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते चर्चा झालेली कार्यकर्ते पॉझिटिव्ह कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये जे कोणी समविचारी पक्ष असतील किंवा जे कोणी आम्हाला योग्य तो न्याय देतील त्यांच्याकडे आम्ही जाणार. आंबेडकरी चळवळी तशी धार आहे तशी आता आजकाल या काळात दिसून येत नाही. चळवळी सगळ्या अत्याचारासाठी पुढाकार घेणं किंवा असं दबाव येणं अशा घटना घडत आहेत. काय संदर्भात नाही असं जरी लोक अशी एखादी भावना जरी असली तरी मी आपल्याला सांगू इच्छितो नांदेडला असो किंवा परभणीला असो झालेल्या अन्यायावरती दाद मागण्याची आंबेडकर जनतेची आणि रस्त्यावरती येऊन लढण्याची आंबेडकर जनते एवढी क्षमता कोणालाच नाही आणि ते आज सुद्धा लढतायत आणि उद्या सुद्धा लढत राहतील आणि आधी सुद्धा लढलेले आहेत. त्यामुळे आंबेडकर जनतेचे जी काही चळवळीची धार बोथट झाली असं म्हणणं योग्य नाही. मला पूर्ण खात्री आहे राजकीय दृष्ट्या आज ते थोडेसे मागे पडलेले आहेत परंतु येत्या काळामध्ये नक्कीच त्यांना त्यांची जी काही चूक झालेली ती कळलेली आहे आणि त्यामुळं येत्या या असणाऱ्या नगरपालिका असतील किंवा झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये आंबेडकर जनता आंबेडकरी कुटुंबाबरोबर एकनिष्ठ आणि एकरूप राहील असं मला पूर्ण खात्री.